अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य समीरजी कुणावाल साहेबांनी दोन मुद्दे मांडलेत. त्यातला पहिला मुद्दा जो आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आताची जी हॉस्पिटल्स आपली सगळी एकूण आहेत, खूप महत्त्वाचा विषय आहे त्यांचा, कारण शासनाला पॉलिसी करावी लागेल अशा पद्धतीचा विषय आहे. कारण काय होते, बऱ्याच वेळा कॅन्सरचं आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर ट्रीटमेंट होईपर्यंत तो 1st to 4th स्टेजपर्यंत जाऊ शकतो. आणि आपण अशा पद्धतीने काम करू अजूनसुद्धा सुविधा अपुऱ्या असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. पेशंट मनातली भीती, त्यानंतर पैशाची व्यवस्था आणि मग पुढे निर्णयापर्यंत जायचं असं सुद्धा होत असते. आपण जी आता पॉलिसी L1, L2, L3 ची केली त्याच्यामध्ये अगदी जिल्हा पातळीपासून तालुका पातळीवर सुद्धा कसा आपण उपचार करू हे एका बाजूला करतोय. त्याचा उपयोग होईल. पेशंटचा जो एकूण लोड आहे तो कमी येईल याच्यासाठीची उपाययोजना पुढच्या वर्षभरामध्ये अतिशय म्हणजे त्याच्यात चांगले रिझल्ट दिसतील. दुसऱ्या बाजूला सगळ्या खाजगी हॉस्पिटल्स की जिथं आपण MJPGYची योजना दिली तिथं सुद्धा या सगळ्या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करणं आणि उपचार करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मंडळी काम करतो. फक्त तिसरा मुद्दा तुम्ही जो सांगितला तो सुद्धा महत्त्वाचा आहे की एका बाजूला पेशंट डायग्नोज झाल्यानंतर किंवा एकदा उपचार सुरू झाल्यानंतर त्याला वेळेत करण्याबद्दल मात्र थोडीसं गांभीर्याने आम्ही जायला पाहिजे. मला असं वाटतं की याच्याबद्दल आम्ही एक पॉलिसी करू, कारण खूप महत्त्वाचं आहे काय की पेशंट हातात असतो आणि पेशंट जर काय दुर्लक्ष झालं तर हातातून जातोय. ही जी काही वेळ आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना करता येईल याच्यासाठी शासन सकारात्मक पद्धतीने विचार करून काही चांगले निर्णय कठोर आम्ही घेऊ.